कुठं सापडलं ते तुला? कुठं सापडलं? नुसती लिपस्टिक लावायची असती ना तुला? नुसतं लिप बाम जे असेल ते लिपचं काय असेल ते आवडते. तो कशी खाती? खायचं ना आता. चुप. लावलं ना. लावलं आता बस. आता ठेवून दे तिकडं. आता रडू नको पुसंती रडू नको पुसंती असं कर. हा बस. तो खाऊन टाकली. गेली बाय पळून. पळूनच गेली खाऊन. असं कर म्हटलं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर रुपाली आली होती घरी आणि जेवायला होतं, पण मुली खात नाहीत चपाती वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की भात करावा. तर सगळ्यांना भात होईल असा करायचा आहे भात. त्याच्यासाठी मी खिचडी करणार आहे अख्खे मूग टाकून. तर त्याची रेसिपी मी एका मिनी ब्लॉगमध्ये टाकलेली आहे. तर आता इथे मी समीक्षा आली होती स्कूलमध्ये, तिला भूक लागली होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की तू तयार तोपर्यंत फ्रेश हो, तोपर्यंत मी इथे लगेच बनवून घेते. तर ना भरपूर अशा कमेंट येत आहेत की तू अगोदर तुझ्या सासऱ्यांना सासूला शिव्या देत होती आणि आता जॉब लागायचा म्हटल्यावरती लगेचच तू त्यांना गोड बोलायला लागली, म्हणजे आता लगेचच असं हे करायला लागली. तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, का भरपूर लोकांना गैरसमज झालेला आहे. तो गैरसमज मी या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे. गिकडवर पाजा, पाणी पाजा बाळाला. बघ आता पाणी हसतंय त्याकडे बघून. हां पी. मला दे ना. बाय. मला दे ना. बाळाला प्यायचंय, तुला कसं काय द्यायचं? अयो काय पिशा सांडवलं पाणी. अगं काय गरज आहे पण? अगं बाळ पाणी पिते ना पण. तोंड नाही. ते भैयाचं शर्ट आहे ते इकडंच आले. लक्षातच नाही राहिलं. पुढच्या वेळेस जेवणाच्या ताटात बुडवलंय, भात बुडवला, भात आणलं बाळाला. लय शहाण आहे बाळ, लय शहाण आहे. बाळाला वय आणि ते तिला मोठं बाळ नाही आवडत, ते दुसरं ते दिले. हा ना, झोपताना घेतली. हा वय. बाळ खाऊ नको बर का, ली फक्त. हा जर खाल्लं ना मग बघ काय म्हणते. आपल्याला नादवण आणलं की तोंडात घालाय. खाऊ नको प्रिशा. प्रिशा खडू खाऊ नको बर का. नाही नाही म्हणते प्रिशा. लागलं ना. काय लागलं? हे लागलं खे, हे लागलं. का रे? का रे? काय करते काय झालं? कोणी कसला आगाव कोणावर गेली? होय कोणा? काय 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 किती आगाव आहे पोरगी. येतं दागवडच नाही. काय काय झालं? ती गेली दीदीवर. माझ्यावर नाही. झोपायचं झोपायचं. झोप आता. आता म्हणून झोप इथं येऊन. हा तसं झोपायचंय. झोपा झोपा. बाळाला घेऊन झोप जा. झोपा बाळाला. चला आम्ही चाललो बाबा. चला घेते रुपाली, आम्ही आलोय बाहेर. काय काय मामा? पडशील प्रिशा, पडशील ना.
आगाव. मम्माचा हात धरायचा आहे. दिवसभर रुपाली आई मुली घरी होत्या त्याच्यामुळे दिवसभर धिंगाणा होता. तुम्ही बघितलं प्रेशाचा धिंगाणा. त्यानंतर मग त्या पुरींला क्लासमध्ये सोडून मग गेल्या त्या. तर येताना मी भाजी वगैरे आणली होती तर ती भाजी मी करते माठाची, लाल माठाची भाजी इथं मी करते आहे. तर एकदम मला ही आवडते भाजी, पण घरच्यांना माझ्या मिस्टरांना आवडत नाही. तर त्यांना आज जेवण होतं त्याच्यामुळे ते बाहेरूनच जेवण येणार होते. तर आता मी करते भाजी. ही लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि मिरचीची. तर एवढंच टाकणार आहे, बाकी काहीच नाही टाकणार आहे. तरी पण ही भाजी छान लागते, टेस्टी लागते. तर आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता देता खरंच मला वेळ लागायचे वेळ आलेली आहे माझ्यावरती. कारण आहे ना, तुमचे प्रश्न काही संपतच नाही आहेत आणि एक झालं की एक प्रश्न तुमचा असतातच. तर मला भरपूर जण म्हणतात की तुम्ही ना ओढून ताणून नका व्हिडिओ करू, जे आहे ते क्लिअर करा. पण कसं करणार ना, एक व्हिडिओ काढला की त्याच्यावरती दुसऱ्या कमेंट लगेच, दुसऱ्या विषयाच्या कमेंट लगेचच हजर असतात. त्याच्यामुळे मग मला त्याच्यावरती व्हिडिओ काढायला लागतो आहे. आणि असं नाही की मला त्यासाठीच व्हिडिओ काढायचा आहे, कारण मला तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या शंकांचं निरसन करणं ही माझी जबाबदारी. त्यासाठी मग म्हणून मी व्हिडिओ काढते. ठीक आहे, त्याच्या मुद्दा धरून असा व्हिडिओ काढते. तर कालचा जो मी व्हिडिओ बनवला त्याच्यावरती भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की तू तुझ्या सासऱ्यांना, सासूला अगोदर शिव्या देत होती पहिल्यांदा आणि आता लगेच गोड बोलायला लागली का, तर ते तुला जॉबला लावतात म्हणून. पहिली गोष्ट, मी माझ्या व्हिडिओमधून कोणालाही शिव्या देत नाही. कोणाला म्हणजे कोणालाच, समजलं मी. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला शिव्या द्यायला येत पण नाहीत आणि मी देत पण नाही कोणाला. किती पण काही पण जरी हे असलं ना, समोरचं जरी आपल्याला असं बोलत असला ना, तर मग त्याचे शब्द त्याला रिपीट करते. पण मला तोंडातून एक शिव येत नाही, कारण मला आवडत नाही. कारण मला माहिती आहे मला चांगले लोक बघणारे आहेत आणि त्यांच्यासमोर जर आपण शब्द वापरायचे जेणेकरून त्यांना पण लाज वाटेल आणि आपल्याला पण आपल्या कृत्याची लाज वाटेल, आपण हे काय बोलतोय. तर पहिल्यापासूनच माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगले संस्कार केलेले, शिव्या द्यायला शिकवले नाही आहे. राहिली गोष्ट की त्यांच्याविरुद्ध मी निगेटिव्ह बोलत असेल, कारण जेव्हा जेव्हा आपण त्या ह्याच्यातून जातो तेव्हा आपला आपसुकच मनात राग निर्माण होतो आणि तो रागाचा गौप्यस्फोट कुठंतरी होत असतो त्याच्यामुळे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, त्यांची चांगली बाजू पण सांगितली, त्यांचं जे खटकतंय मला ते पण सांगितलेलं आहे. वेळोवेळी मी ते सांगितलं आहे. असं नाही की मी त्यांचं फक्त गाराणेच केलेले आहेत. ते जेव्हा कुठे चांगलं वागलेले आहेत, जेव्हा कुठं त्यांनी चांगलं काय करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आज ह्यांनी हे केलं, आज सासूबाईंनी ते केलं, आज आईंनी ते केलं, आज पप्पांनी हे केलं ते केलं, हे सांगत आलेली आहे. असं नाही की फक्त गाराणेच केलेले आहेत, समजलं. आणि राहिला विषय, जर आता पहिल्यांदा मी त्यांच्या म्हणजे निगेटिव्ह वगैरे बोलत असेल किंवा शिव्या देत असेल, तर शिव्या द्यायचं तर मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की मी शिव्या कुणाला देत नाही. निगेटिव्हचं जर बोलत असाल तर मी माझ्या सासू सासऱ्यांना पण माहिती आहे, जेव्हा मला कधी राग येतो ना आणि जेव्हा माझा संताप वाढतो, जेव्हा माझी काही चुकी नसताना जर मला काही बोललं जातं, तेव्हा मला समोर कोणी पण असं ना का आपण बोलून आपली बाजू क्लिअर करणं हे गरजेचं असतं. आपली बाजू समोरच्याला पटवून देणं हे गरजेचं असतं. आणि जर आपण चुकत नसेल तिथं आपण झुकत नाही. हे माझ्या घरच्यांना पण माहीत आहे, माझ्या मिस्टरांना माहीत आहे, माझ्या सासू सासऱ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, माझ्या जावांनासुद्धा माहीत आहे, घरातल्या सगळ्यांना माहीत आहे की जिथं मी चुकत नाही तिथं मी झुकत नाही. आणि जिथं मला जिथं राग येतो ना तिथं मी भडाभडा जे माझ्या मनात आहे ते बोलून टाकते. असं नाही की मी फक्त मनात साठवून ठेवते आणि मग कपटपणा करायचा, म्हणजे बाहेर एक आणि आतमध्ये एक असं वागायचं. मला अजिबात ते आवडत नाही. मला ते करतासुद्धा येत नाही. माझं जे माझ्या आतमध्ये चाललं आहे मनामध्ये तेच माझ्या बाहेर तोंडावाटे येणार. जर आतमध्ये मी खुश असेल तर तोंडावाटे पण खुशीच निघणार, चांगले शब्द निघणार. आतमध्ये माझं जर एकदम संताप झाला असेल तर मला तो बाहेर संताप निघणार. मग ते समोर कोणी का असाना, कोणी पण, मग जिथं माझी चूक नसेल ना तिथं मी बोलणार म्हणजे बोलणार. आणि ह्या माझ्या घरच्यांना माहीत असल्यामुळे त्यांना पण ह्या गोष्टी माहीत आहे. आणि ते पण मला म्हणतात की शीतलचा स्वभाव मला माहीत आहे, ती कशी आहे. ती जेव्हा तिला राग येईल तेव्हा ती फडाफडा बाहेर बोलून टाकते, म्हणजे बोलून टाकते, तोंडावर बोलते, मागं नाही, तोंडावर बोलून टाकते. आणि जेव्हा म्हणजे ती जसं आहे तसं आतमध्ये जसं चाललं आहे तसंच बाहेर पण असते.
जिथल्या तिथं मी लगेच उत्तर देत असते आणि मला नाही वाटत की हे कुठंतरी चुकीचं आहे. राहिला प्रश्न मला ते जॉबला लावतायत, तर हो, आपण आपल्याला जे कोणीतरी आपल्याला विश्वास एवढा दाखवत असेल तर आपण त्याच्याविषयी चांगलं बोलणारच ना मनामधून. ठीक आहे ना, की आता मला हे जॉबला लावतायत, आता मी ह्यांच्या तोंडावरती गोड बोलणार आणि मागं ह्यांची बुराई करणार, असं नाही करणार ना मी. जे आहे मनात तेच, ज्याविषयी मला जे खरं वाटतं, ज्याविषयी आता त्याविषयी हे मला चांगले वाटले मी तिथं चांगलंच बोलणार. दुसऱ्याविषयी जर ते मला हे वाटत असेल, चुकीचं वाटत असेल तिथं मी चुकीचंच बोलणार. आणि ही गोष्ट माझ्या सासू सासऱ्यांविषयीच नाही तर सगळ्यांना लागू होते, सगळ्यांना लागू, फक्त त्यांनाच नाही. आणि हा स्वभाव माझा त्यांना माहीत आहे, समजलं आता. आणि असं नाही आहे की मी त्यांनी मला जॉब लावता येते म्हणून लागो, नाही तर नाही लागो, माझा स्वभाव हा असाच राहणार आहे, समजलं. तर आता चला, मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतलेला आहे. आज बनवलेली आहे चवळीची आमटी आणि चवळीची भाजी. तर चला या मस्त मस्त जेवायला. आमटी बनवून झालेली आहे, अजून बाकी स्वयंपाक करायचा आहे, भाकरी चपात्या वगैरे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.